Hello students, now let us solve practice set 3.5 question number 1. If triangle XYZ is similar to triangle LMN, write the corresponding angles of the two triangles and also write the ratios of corresponding sides. We have studied that if two triangles are similar, then their corresponding sides are in proportion and corresponding angles are congruent. So let us see the solution. Triangle XYZ is similar to triangle LMN given. Therefore, आता ह्याच क्रमाने जायचं. अँगलच्या नावं लिहिताना पहिल्याचा आपण x घेतला तर दुसऱ्याचा अँगल L घेणार. Therefore angle x is congruent to angle L, angle y is congruent to angle M and angle z is congruent to angle N and its reason is corresponding angles of similar triangles. आपण इथे शॉर्ट फॉर्म वापरणार आहोत त्याचा CSST आणि साइडसाठी CSST वापरणार आहोत. अँगलसाठी CAST. Their corresponding sides are in proportion. Therefore xy upon LM बघा क्रम असाच ठेवायचा. xy upon LM equal to yz upon mn equal to xz upon ln. Reason corresponding sides of similar triangles. Second question. In triangle XYZ, xy equal to 4 cm, yz equal to 6 cm, xz equal to 5 cm. If triangle XYZ is similar to triangle PQR and PQ is equal to 8 cm, then find the lengths of the remaining sides of triangle PQR. आता remaining sides म्हणजे कुठल्या? PQ दिलेली आहे म्हणजे कुठल्या sides find करायच्या आपल्याला? QR आणि PR find करायच्या. त्यासाठी आपण सिमिलर ट्रायंगल्सचे करस्पॉन्डिंग साइड्स इन प्रोपोर्शन असतात ही प्रॉपर्टी यूज करणार आहोत. सो सोल्यूशन ट्रायंगल XYZ इज सिमिलर टू ट्रायंगल PQR गिवन. Therefore xy upon PQ equal to yz upon QR equal to xz upon PR. Reason CSST. दिलेले व्हॅल्यू सगळ्या सबस्टिट्यूट करूया आपण. Therefore 4 upon 8 is equal to 6 upon QR equal to 5 upon PR. याचं रिझन गिवन, याला इक्वेशन 1 म्हणू. आता QR फाइंड करण्यासाठी पहिला आणि दुसरा रेशिओ इक्वल घेऊ. Therefore 4 upon 8 is equal to 6 upon QR from 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 4 into QR is equal to 6 into 8. हा 4 राईट साईडला आणला की डिवाइड होईल. 4 1 जार 4, 4 2 जार 8. Therefore QR is equal to 12. त्याचप्रमाणे PR फाइंड करण्यासाठी पहिला आणि तिसरा रेशिओ इक्वल घेता येईल. Therefore 4 upon 8 is equal to 5 upon PR from 1. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 4 into PR is equal to 5 into 8. 4 इकडे जाऊन डिवाइड होईल. 4 1 जार 4, 4 2 जार 8, 5 2 जार 10. Therefore PR is equal to 10. Now third question. Draw a sketch of pair of similar triangles. Label them. Show their corresponding angles by the same signs and show the lengths of the corresponding sides by numbers in proportion. आता हा ओपन एंडेड क्वेश्चन आहे. तुम्ही तुमच्या मनाने दोन सिमिलर ट्रायंगल्स काढू शकता. फक्त ट्रायंगल्स काढताना त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स इन प्रोपोर्शन दाखवायच्या. फॉर एक्झाम्पल इथे मी तुम्हाला दोन फिगर्स दाखवते. बघा इथे ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR मध्ये अँगल A आणि P सारख्या साइनने दाखवलेत, C आणि R सारख्या साइनने दाखवलेत, B आणि Q हे इक्वल साइनने दाखवलेत, राईट अँगल्स आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स अशा घेतल्यात बघा. 3 ची करस्पॉन्डिंग साइड म्हणजे AB ची करस्पॉन्डिंग साइड PQ आहे 4.5, BC ची करस्पॉन्डिंग साइड QR आहे 4 असेल तर इकडे 6 आहे. जर आपण हा रेशिओ घेतला 4/6 तर 2 2 जार 4, 2 3 जार 6 म्हणजे 2/3 येतो. म्हणजे करस्पॉन्डिंग साइडचा रेशिओ प्रत्येक वेळेस 2/3 यायला पाहिजे. जर AC upon PR जर आपण घेतलं 5/7.5 म्हणजेच डेसिमल पॉईंट याचा काढला तर वरती एक 0 द्यायला लागेल. 50/75 25 ने डिवाइड होईल. 25 2 जार 25 3 जार म्हणजे हा पण 2/3 येईल. किंवा AB upon PQचा जरी तुम्ही रेशिओ घेतला 3/4.5 डेसिमल पॉईंट काढला तर 30/45 15 ने डिवाइड होईल. 15 2 जार 15 3 जार म्हणजे हा रेशिओ पण येईल 2/3. म्हणजे अशा प्रकारे करस्पॉन्डिंग साइड्सचे रेशिओ इक्वल आले पाहिजेत. अशा कुठल्याही दोन फिगर तुम्ही ड्रॉ करू शकता. नाउ प्रॉब्लेम सेट 3 क्वेश्चन नंबर 1. यातला फक्त फर्स्ट क्वेश्चन आपण घेणार आहोत. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. First, if two sides of a triangle are 5 cm and 1.5 cm, the length of its third side cannot be. तिसऱ्या साइडची लेंथ काय नसू शकते असं विचारलंय. मग आता आपण एक प्रॉपर्टी शिकलेला आहोत की सम ऑफ एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन थर्ड साइड.
आता ही साईड तर मोठी आहे, म्हणजे या दुसरी जी स्मॉलर साईड आहे तिच्यामध्ये आपण एक एक किंमत घालून बघू आणि प्रत्येक वेळेस सम ही तिसऱ्या साईडपेक्षा म्हणजे 5 सेंटीमीटरपेक्षा मोठी येते का चेक करू. जर मोठी नाही आली तर ती साईड घेता येणार नाही. मग इथं 3.7 + 1.5 केलं तर 5.2 ग्रेटर दॅन 5 आहे. 4.1 + 1.5 केलं तर 5.6 ग्रेटर दॅन 5 आहे. 3.8 + 1.5 केलं तर 5.3 ग्रेटर दॅन 5 आहे. 3.4 + 1.5 केलं तर 4.9 इज नॉट ग्रेटर दॅन 5. म्हणजे ही साईड जर आपण घेतली तर सम ऑफ टू साईड्स ही थर्ड साईडपेक्षा ग्रेटर मिळू शकत नाही आणि म्हणून ही साईड घेता येणार नाही आपल्याला. सो डी इज द करेक्ट ऑप्शन. सेकंड, इन ट्रायंगल PQR इफ अँगल R इज ग्रेटर दॅन अँगल Q देन. आता R इज ग्रेटर दॅन Q असेल तर R ची ऑपोजिट साईड मोठी असणार आहे Qच्या ऑपोजिट साईडपेक्षा अँड देअरफॉर R ची ऑपोजिट साईड PQ आणि Q ची ऑपोजिट साईड PR. PQ इज ग्रेटर दॅन PR. सो B इज द करेक्ट ऑप्शन. थर्ड, इन ट्रायंगल TPQ अँगल T = 65 डिग्री, अँगल P = 95 डिग्री. विच ऑफ द फॉलोइंग इज अ ट्रू स्टेटमेंट. आता दोन अँगल्स आपल्याला दिलेले आहेत, त्यांची सम 180तून मायनस केली की तिसरा अँगल Q आपल्याला मिळेल 20 डिग्री. 20 हा स्मॉलेस्ट अँगल आहे म्हणून त्याची ऑपोजिट साईड जी आहे TP, Qची ऑपोजिट साईड TP ही सगळ्यात स्मॉलेस्ट येईल. त्याच्यानंतर Tची ऑपोजिट साईड PQ त्याच्यापेक्षा मोठी येईल आणि Pची ऑपोजिट साईड TQ ही सगळ्यात मोठी येईल. म्हणजे अशा प्रकारे त्यांच्यामधलं आपल्याला रिलेशन मिळालं पाहिजे. त्यापैकी PQ इज लेस दॅन TQ हे B मध्ये मिळतं. सो B इज द करेक्ट आन्सर.